बघा, आज आपण आलू वांग्याची भाजी बनवणार आहे। याच्यासाठी मी छोटे छोटे वांगे कापून ठेवलेले आहे आणि यामध्ये आपण आलू पण बारीक बारीक कापलेले आहे आणि वांगे पण कापलेले आहे। यासाठी आपण साहित्य कांदा चिरलेला आहे, टोमॅटो चिरलेले आहे आणि यामध्ये बघा आलं लसणाचं असं रफसा चॉप आपण करणार आहोत। आणि आलू वांगे ही कडू असतात, तर यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे, म्हणजे वांग्याचा जो काही कडवटपणा असतो हा कडवटपणा निघून जातो आणि जे काही पावसाळ्यामध्ये जे काही जम्स असतात ते पण नष्ट होतात। तर चला बघूया आज आपण आलू वांग्याची भाजी कशी करायची। अगदी साधीच आहे, आपल्या रोजच्या जीवनामधलीच आहे आणि त्यासाठी आपण आलू वांग्याची भाजी करणार आहोत। तर बघा, आपण कढई ठेवलेली आहे। माझं लायटर थोडंसं खराब आहे, त्यामुळे लवकर लागत नाही। आपण कढई ठेवलेली आहे। या कढईमध्ये आपण 3 चम्मच तेल टाकून घेऊया। आजची रेसिपी ही थोडी चमचमीत आहे, कारण की ही भाजी आपल्याला भाकरीसोबत खायची आहे। आमच्या विदर्भामध्ये थोडंसं चमचमीत खाण्याची अशी पद्धत आहे। आम्ही रोज खात नाही, परंतु कधीतरी आम्हाला चमचमीत भाजी खावीशी वाटतात। तेल गरम होत आहे, तर बघा, संसारामध्ये अनेक गोष्टी असतात। या अनेक गोष्टींमध्ये नेहमी माणसाने संयम ठेवावा। संयमाशिवाय कुठलीही गोष्ट सक्सेस होत नाही। मग ती भाजी करत असताना तेलाचं गरम होणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। कच्च्या तेलामध्ये जर आपण कांदे टमाटर टाकले तर त्या तेलाचा वास येतो। तसंच जीवनाचंही आहे की संयम ठेवणं गरजेचं आहे। संयम ठेवला तर अनेक गोष्टी आपण साध्य करू शकतो। आणि बघा, आपलं तेल गरम झालं आणि तेल गरम झालं हे बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर थोडी आपण मोहरीचे दाणे आपण टाकणार आहोत। अगदी थोडेसेच टाकायचे, फक्त आपल्याला तेल गरम झालं की नाही हेच बघायचं आहे। बघा, मोहरी अगदी आपल्या तडतडलेली आहे। जिरं मात्र आपण आलं लसूणमध्येच टाकलेलं आहे। त्यानंतर आपण चिरलेला कांदा टाकूया। गॅस थोडासा कमी करूया। बघा, त्यानंतर मी माझी किचनची रॅक दाखवते आहे। अगदी भांड्यांनी अशी गजबजलेली आहे। आपण बघा, आपण कांदे टाकलेले आहे। गॅस अजून थोडासा कमी करूया। गॅस कमी केलेला आहे। आपण आलं लसण टाकूया यामध्ये। आलं लसण आपण अगदी रफली चॉप केलेलं आहे। आलं लसण आपण चांगलं तुम्ही बघू शकता, आपलं आलं लसण झालेलं आहे। तर यामध्ये आपण थोडंसं धने पावडर टाकणार आहोत। धने पावडर नंतर आपण 2 चम्मच तिखट टाकणार आहोत।
आणि चवीपुरती हळद टाकणार आहोत आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. थोडंसं आपण तिखट तेलामध्ये होऊ द्या, त्याने थोडासा तिखटपणाही मुरतो. आणि त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालूया. टोमॅटो घातल्यानंतर हे टोमॅटो थोडेसे मऊसूद होण्यासाठी आपण याच्यात मीठ घालूया, म्हणजे टमाटर लवकर गळून जातील. टमाटरवरती आपण झाकण ठेवूया, म्हणजे टमाटर लवकर मऊ होते. बघा, आपले टमाटर चांगले असे मऊसूद झालेले आहे. आता यामध्ये आपण आलू वांगे फोडी घालून घेऊया. तर वांग्याच्या फोडी आपण चांगल्या अशा फिरवून घेऊया. भाजी आपण करत असतो, तर ही भाजी आपण नुसती करत नसतो, तर आपण याच्यामध्ये आपल्या भावनासुद्धा असतात. मनाने आपण भाजी केल्यानंतर ती भाजी नक्कीच सुंदर होत असते. कुठल्याही गोष्टी नेहमीच्याच पद्धतीने आपण स्वयंपाक करत असतो, परंतु मन लावून कुठली गोष्ट केली तर निश्चितच ती चांगली होते आणि कुटुंबासाठी सुद्धा ती पौष्टिक असते. आता आपण याच्यामध्ये झाकण ठेवून घेऊया. बघा, भाजी झाली आहे की नाही आपण ते बघूया, चेक करूया. भाजी झालेली आहे. यामध्ये आम्ही लोक सुरुचीचा गोडा मसाल्याचा वापर करत असतो. यामध्ये थोडासा गरम मसाला टाकूया. त्यानंतर याला आपण मिक्स करून घेऊ. त्यानंतर यानंतर यामध्ये थोडीशी एक वाफ घालून घेऊया. त्यानंतर यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर घालूया. आमच्या विदर्भामध्ये याला सांबार असंही म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणते ते मला कमेंट करून सांगा. सांबार म्हणते, कोथिंबीर म्हणते. तर मी अगदी असं वेळेवरच चिरून सांबार टाकत असते. काही लोक चिरलेला चिरून मग टाकतात, तर मी अगदीच वेळेवरच चिरते आणि टाकत असते. बघा, किती सुंदर अशी भाजी झालेली आहे.
चला तर मग टेस्ट करायसाठी तुम्ही या आमच्याकडे. भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून मला सांगा की तुम्ही पण अशी भाजी करता का, की याच पद्धतीने करता. ही आपली अगदी रोजच्या दैनंदिन जीवनातली भाजी आहे, असं काही स्पेशल नाही आहे. परंतु मला असं वाटलं की सर्वांसोबत ही भाजी शेअर करावी. धन्यवाद. थँक्यू.